महाराष्ट्रात सरकारी आस्थापना आणि बँकात मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसैनिकांनी सुरू केलेलं आंदोलन तूर्त थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका असे आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत। नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचं सविस्तर असं निवेदन राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। आपल्याबरोबर पक्षाचे नेते संदीप देशपांडे आहेत। आपण नेमकी काय भूमिका आहे जाणून घेणार आहोत। संदीपजी, राज ठाकरे यांचे नव्याने आदेश आलेले आहेत। खरं तर आठवडाभर हे आंदोलन सुरू होतं। खुद्द कर्नाटक रक्षण वेदिकेनेही याची दखल घेत तुम्हाला पाठिंबा दर्शवला होता, पण आता बँकांमध्ये किंवा सरकारी आस्थापनांमध्ये जे कार्यकर्ते जात होते त्यांना आंदोलन तूर्त थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत। ते मुळात असं आहे की गेल्या आठवडाभर सातत्याने आमचे कार्यकर्ते सगळ्या म्हणजे मुंबईच असं नाही तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन झालं। बँकांना आमची पत्र गेली, निवेदनं गेली की तुम्ही मराठीचा वापर करायला पाहिजे, त्याच्यासाठी की RBIचे काय गाईडलाईन्स आहेत, काय नियम आहेत हेही आम्ही त्यांना दाखवलं। आता 1 महिना आम्ही त्याची वाट बघू, जो आम्ही मुदत दिली आहे त्यांना। आणि आमची सरकारला सुद्धा विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की जसं ते आम्हाला सांगतात कायदा हातात घेऊ नये, तसं त्यांनी बँकांनाही सांगावं की कायद्याचं पालन करावं। आणि जर केलं तर आनंदच आहे, नाही केलं तर पुन्हा आम्ही चर्चा करायला जाऊच। याच निवेदनामध्ये पण साहेबांनी म्हटलंय की तुमचं लक्ष असू द्या, जर झालं नाही तर आमचे लोक चर्चा करायला येतीलच। नाही, याच मुद्द्यावर आंदोलन तूर्त थांबवण्याचे आदेश दिले गेले आहेत का? कारण हळूहळू हिंसाही वाढू लागली होती। काही ठिकाणी मनसैनिकांनी कायदा हातात घेण्यापर्यंत, म्हणजे बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत परिस्थिती गेली होती आणि त्याचमुळे मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की कायदा हातात घेऊ नका, नाहीतर मग आम्हालाही तसंच धोरण स्वीकारावं। नाही, मुळात असं आहे, कायदा कोणी आम्ही पत्र द्यायला गेलेलो ना। जर तुम्ही आरेरावीची भाषा कराल आणि मराठीचा अपमान कराल तर कानपडात बसणार। ते आता आंदोलन मागे घेतल्यानंतर पण जर कोणी मराठीचा अपमान करायला पुढे आलं तर त्याच्याही कानपडात बसणार। नाही, पण पत्रकात असं म्हटलं आहे की मराठी माणसानंच कच खाल्ली तर मग काय, असाही एक मुद्दा उपस्थित केला गेला। हा, असं मनसेला वाटतंय की मराठी माणूस या सगळ्या मुद्द्यावर कुठेतरी कच खातोय। हा, मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री मराठीच आहेत आणि महाराष्ट्रामधूनच आलेले आहेत, त्यांना निवडून मराठी माणसांनीच दिलेलं आहे, त्यांच्याही पक्षाला निवडून मराठी माणसांनी दिले, तर त्यांनी या गोष्टीबरोबर ठामपणे उभं राहायला पाहिजे। आम्हाला सांगण्यापेक्षा कायदा हातात घेऊ नका त्यांनी बँकांना सांगितलं पाहिजे। नाही, पक्ष स्थापनेच्या वेळेस हा मुद्दा अधिक आक्रमकपणे आपल्याला पाहायला मिळाला, पण इतक्या वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा नव्याने हा मुद्दा आक्रमकतेने उचलणं, यामागचं एक कारण असंही सांगितलं जात होतं की आगामी महापालिका निवडणुका, मुंबई महापालिका निवडणुका। मला असं वाटतं हा मुद्दा कधी आम्ही सोडला नव्हता। मराठीच्या बाबतीत आम्ही जेवढे आक्रमक पक्षाच्या सुरुवातीला होतो तेवढेच आक्रमक पूर्ण वेळ 19 वर्ष आम्ही मराठीच्या मुद्द्यावर आक्रमकच आहोत। या निवेदनानंतर म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांकडून आलेल्या आदेशानंतर आता हे आंदोलन थांबवलं जाईल की? आता सध्या तरी आम्ही बँकेत जाणार नाही, जो साहेबांचा आदेश आहे, पण 1 महिन्याभरात जर त्यांनी त्याप्रमाणे कारवाई नाही केली तर मग आमचं लक्ष आहेच, जसं साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करायला जाऊच। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आणि भूमिका सविस्तर मांडली त्याबद्दल आपले आभार। वेळजणेस गणेश मोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।